मुंबईला एक टेलर होता. खूप हुशार होता. परंतु त्याला चित्रपटाचं एवढं वेड होतं ना आणि तो त्या टेलरकीमध्ये बरोबर लक्ष देत नव्हता. त्यामुळे त्याचं दुकान व्यवस्थित चालही गेलं. आणि विशेष म्हणजे त्याच्या दुकानाला लागूनच एक हॉटेल होतं आणि त्या हॉटेलमध्ये चित्रपटाचे मोठमोठे निर्माते, डायरेक्टर हे सगळे तिथे यायचे. त्यांच्या संग यांची ओळख झाली. त्या ओळखीचं रूपांतर दोस्तीमध्ये झालं. मग खूप गप्पा चालायच्या आणि इकडे तो दुकानावर काही जास्त बसायचा नाही. आणि त्या गप्पामध्ये तो म्हणायचा की त्यांना म्हणायचा की तुम क्या सिनेमा बनाते हो? सिनेमा तो मैं बनाऊंगा. त्याचं हे सगळं ऐकून सगळेजण हसायचे. त्याला वेड्यात काढायचे. परंतु एक दिवस त्यानं चित्रपट काढायचं ठरवलं आणि त्याच्याकडची जी स्क्रिप्ट होती तो अनेक निर्मात्याला जाऊन भेटला आणि त्यांना ती स्क्रिप्ट ऐकवली. कोणालाही त्याची स्क्रिप्ट आवडली नाही. कोणीही त्याच्यासंग चित्रपट काढायला तयारच नव्हतं. शेवटी 1 वर्षानंतर एका निर्मात्याला त्याची स्क्रिप्ट खूप आवडली आणि त्याच्यावर चित्रपट काढायला तो तयार झाला. चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं. चित्रपट हा ऐतिहासिक होता. त्यामुळे एक तर त्याला खूप वेळ लागू लागला आणि पैसाही खूप खर्च होत होता. बघता बघता चित्रपटाची शूटिंग सुरू होऊन 3 वर्ष झाले तरीही चित्रपटाची शूटिंग काही संपेना. चित्रपट काही कंप्लीट होईना आणि पैसा तर सारखा लागायला. त्यामुळे निर्माता एवढा वैतागला होता ना, त्याला वाटलं मी कोण्या मूर्खाच्या नादी उगाच लागलो आणि त्याच्यात तर वेगवेगळ्या अजून मागण्या वाढतच होत्या. आता तर तो चित्रपटाच्या एका गाण्यासाठी मोठा सेट करायचा म्हणून हट्ट धरून बसला होता. काय करावं आणि काय करू नये असं निर्मात्याला झालं होतं. बरं, पैसा अडकला होता त्यामुळे तो वसूल करणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे काही करून चित्रपट कंप्लीट करून रिलीज करणं हे फार महत्त्वाचं होतं. चित्रपट पूर्ण करायला अक्षरशः 5 वर्ष लागली होती. त्या 5 वर्षामध्ये निर्मात्याचे करोडो अब्ज रुपये लागले होते. त्यामुळे तो परेशान बी होता आणि त्याची उत्सुकता बी खूप होती. आता रिलीज करायची वेळ जवळ आलेली होती. तेवढ्यात काय झालं की याच विषयावरचा एक चित्रपट टॉकीजला लागला आणि तो तुफान गर्दी करायला लागला. निर्माता एकदम परेशान झाला. अटॅक याचाच बाकी राहिला. चित्रपट रिलीज झाला आणि एकदम धमाकाच झाला. तुफान गर्दी करायला लागला. कोणी विचार केला नव्हता की तो चित्रपट याच विषयावरचा दुसरा चित्रपट चालू आहे आणि हा चित्रपट चालतो की नाही. परंतु तो जो चित्रपट होता तो टॉकीजमधून काढायची वेळ आली आणि हा चित्रपट सगळ्या चित्रपटाचे रेकॉर्ड तोडले. रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आणि तो चित्रपट होता मुगले आझम आणि त्याचे डायरेक्टर जो टेलर होते ते होते के. आसिफ. इतिहास घडवला चित्रपटाने.